महाराष्ट्रातील तमाम उद्योजक, शेतकरी, कृषी उद्योजक, तंत्रज्ञ, सल्लागार, उद्योजकतेच्या आणि तंत्रज्ञानाच्या शोधात असणारे पदवीधर विद्यार्थी मित्र, शेती तसेच उद्योगात उंच भरारी घेऊ पाहणाऱ्या भूमिपुत्रांना उद्योग भारतीचा जय जवान जय किसान. मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडला असेल की काय आहे उद्योग भारती आणि नक्की काय आहे इस्रायल कृषी अभ्यास दौरा. उद्योग भारती हा आपल्या राज्यातला एकमेव असलेला कृषी पदवीधर संघटनेचा उद्योजकता विकास, प्रशिक्षण आणि सल्ला सेवा विभाग आहे. कृषी आणि उद्योजकता विकासासाठी प्रशिक्षणे राबवणे, आंतरराष्ट्रीय कृषी आणि उद्योजकतेचे अभ्यास दौरे आयोजित करणे, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील तसेच उद्योग व्यावसायिकांचे नेटवर्किंग करणे. उद्योग भारती गेली 4 वर्षे हे सगळं कार्य समर्थपणे करीत आहे. स्थापना, उद्दिष्ट आणि आमचं ध्येय. कृषी पदवीधर संघटनेचे संस्थापक कृषीभूषण महेश कडूस पाटील यांच्या संकल्पनेतून स्थानिक पातळीवर युवक, बेरोजगार, विद्यार्थी, शेतकरी तसेच उद्योजकांना कृषी आणि संलग्न क्षेत्रात तांत्रिक मार्गदर्शक व सच्चा मित्र म्हणून उद्योग भारती काम करीत आहे. नमस्कार, मी महेश कडूस पाटील उद्योग भारती या विभागासाठी संचालक म्हणून मी गेली 3 वर्ष जबाबदारी पार पाडतोय. या उद्योग भारती विभागाची जी स्थापना आहे त्याचं उद्दिष्ट म्हणजे राज्यातील सर्व पदवीधरांना, तरुणांना, शेतकऱ्यांना तांत्रिक सल्ला सेवा देणं, त्यांना उद्योजक म्हणून घडवणं, त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणं, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणं आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षणाच्या माध्यमातून उद्योजक घडवणं हे आमचं उद्दिष्ट आहे. हे सर्व करत असतानाच आपल्या शेतकऱ्याला तंत्रज्ञान मिळालं पाहिजे. ते तंत्रज्ञान त्याच्या शिवारामध्ये नेण्यासाठी काही आंतरराष्ट्रीय दौऱ्यांचंही आयोजन आमच्या संस्थेमार्फत केलं जातं आणि दरवर्षी हे आयोजन आम्ही करत असतो. या दरवर्षीच्या इस्रायल दौऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, माननीय आमदार असतील, मंत्री महोदय असतील किंवा काही लोकप्रतिनिधी असतील, प्रगतिशील शेतकरी असतील, बागायतदार असतील किंवा तरुण उद्योजक असतील, हे सर्व सहभागी होत असतात आणि अशा प्रकारचं उद्योग भारतीचं एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाचं काम महाराष्ट्रामध्ये आम्ही या उद्दिष्टाला समोर ठेवून उद्योजक आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार व्हावेत हे उद्दिष्ट समोर ठेवून आम्ही हे आगळंवेगळं काम आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. ध्येय आमचं असं आहे की महाराष्ट्रामध्ये तरुणांना स्वयंरोजगार स्वयंपूर्ण बनवावं, त्यांना नोकरीच्या मागे न लागता त्यांनी स्वतःचा उद्योग आणि व्यवसाय सुरू करावा. मग ते कुठलंही क्षेत्र असो, पण मराठी तरुणांनी, महाराष्ट्रीयन मुलांनी उद्योग क्षेत्रामध्ये उंच भरारी घ्यावी या ध्येयाने प्रेरित होऊन मी आणि माझे सहकारी आम्ही उद्योग भारतीचं काम पुढे नेत आहोत. कृषी हे क्षेत्र आता पारंपरिक राहिलेलं नाही. कृषी हे क्षेत्र आता नॉलेज बेस, ज्ञानावर आधारित असं हे क्षेत्र आता झालेलं आहे. त्यामुळं एक दिवसीय कार्यशाळा असतील, विविध प्रशिक्षण असतील, ॲग्रिकल्चर कॉर्पोरेट कंपन्या असतील, या सर्वांना सेवा देण्यात आम्ही अग्रेसर आहोत. याचबरोबर महाराष्ट्र शासनाने सुद्धा 2016 साली प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेमध्ये उद्योग भारतीला अधिकृत प्रशिक्षण संस्था म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम मान्यता दिलेली आहे आणि नाशिक इथं आमचं प्रशिक्षण केंद्रही आहे. अशा वेगवेगळ्या सेवांच्या माध्यमातून आम्ही अल्पावधीत उद्योग भारतीला आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि या सेवा देण्याचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्रातील तमाम उद्योजकांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना आव्हान आहे की उद्योग भारती मार्फत चालणारे सर्व प्रशिक्षण कार्यक्रम, शासकीय अथवा खाजगी प्रशिक्षण कार्यक्रम यामध्ये आपला जरूर सहभाग नोंदवा. आंतरराष्ट्रीय कृषी अभ्यास दौरे असतील, इस्रायल कृषी अभ्यास दौरा असेल, आपला ॲग्रो कॉर्पोरेट्सनी सुद्धा आपला जरूर प्रवेश नोंदवा. आपल्या डीलर टूर्स असतील किंवा प्रशिक्षणं असतील, याच्यासाठी आपण आजच आम्हाला संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 7030713713. धन्यवाद. काय आहे उद्योग भारतीचा इस्रायल कृषी अभ्यास दौरा? इस्रायल विषयी थोडेसे. जगाच्या पाठीवर 257 देश आहेत.
पण इस्रायल हा एकमेव देश असा आहे की ज्याचं कृषी तंत्रज्ञान संपूर्ण जगानं स्वीकारलंय. सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा आणि जगात सर्वात कमी पाऊस पडणारा देश म्हणजेच इस्रायल. पाण्याचा दुर्भिक्ष असणारा हा देश, चारही बाजूंनी शत्रूची आक्रमणे समर्थपणे परतवून लावणारा हा देश, तरीही कृषी क्षेत्रात ऋषितुल्य ठरलेला एकमेव देश. तेल अवीव सारखं जगातलं सर्वोत्कृष्ट शहर याच देशात आहे. मृत समुद्र ज्यावर माणूस हातपाय न हलवताही तरंगतो, तो समुद्र देखील इस्रायलमध्येच आहे. सौंदर्य प्रसाधने, संगणक तंत्रज्ञान निर्मिती, लष्कराचं सामर्थ्य, जगातली बुद्धिमान माणसं याच देशानं जन्माला घातली. अशा देशाचा अभ्यास करणं आणि त्या देशातल्या कृषीविषयक तंत्राला आपल्या शेतकऱ्याच्या शिवारात आणणं, याच हेतूनं सन 2012 पासून उद्योग भारती इस्रायल कृषी अभ्यास दौरा आयोजनात राज्यात अग्रेसर आहे. इस्रायल कृषी अभ्यास दौऱ्यात काय शिकायला आणि काय पाहायला मिळते? उद्योग भारती या उद्योजकता प्रशिक्षण विभागातर्फे दरवर्षी मे महिन्याच्या जवळपास इस्रायल कृषी अभ्यास दौऱ्याचं आयोजन केलं जातं. याचबरोबर दर 3 वर्षांनी भरणाऱ्या ॲग्रीटेक या जागतिक कृषी प्रदर्शनातल्या सहभागी होणाऱ्या भारतातील आणि महाराष्ट्रातील शेतकरी, अभ्यासक, उद्योजक तसेच कृषी पर्यटकांना इस्रायल कृषी अभ्यास दौरा ही सेवा उद्योग भारतीमार्फत दिली जाते. दरवर्षी ऑगस्ट महिन्यापासूनच या दौऱ्याची आगाऊ प्रवेश नोंदणी शेतकरी बांधव आणि उद्योजकांकडून उद्योग भारतीकडे सुरू होत असते. 2012 व 2016 साली अशा प्रकारचा दौरा संस्थेच्या उद्योग भारती या विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता. यात आतापर्यंत महाराष्ट्रातून सुमारे 105 प्रगतिशील शेतकरी व उद्योजक सहभागी झालेले आहेत. 2012च्या दौऱ्यात भाजपचे नेते नितीनजी गडकरी, नाशिक पदवीधरचे आमदार सुधीर तांबे तसेच संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यात सहभागी झालेले होते. मे 2016च्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात सध्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांचा सहभाग होता. लोकप्रतिनिधींना सहभागी करून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना प्रशासनासोबत जोडणारी उद्योग भारती ही महाराष्ट्रात याचमुळे लोकप्रिय ठरलेली आहे. दौऱ्याच्या खास बाबी म्हणाल तर इस्रायलच नाही तर जॉर्डन आणि शेजारचे देश सुद्धा शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना कृषी अभ्यासाच्या अनुषंगाने दाखवले जातात. प्रत्येक वेळी पीक आणि गरजनिहाय गट वेगवेगळे बनवले जातात. आपल्या महाराष्ट्रात द्राक्ष आणि डाळिंबाचे वाढते क्षेत्र विचारात घेऊन प्रत्येक दौऱ्यात डाळिंब, द्राक्ष आणि पाणी व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणावर उद्योग भारतीचा भर असतो. 5 ते 6 दिवस इस्रायल देशात हा अभ्यास सुरू राहतो. प्रत्येक शेतकऱ्याचं इस्रायल हे स्वप्न उद्योग भारतीनं आतापर्यंत पूर्ण केलं आहे. या दौऱ्यात एक नाही तर अनेक कृषी तसेच पूरक उद्योग विषयक भेटी, शिवार फेऱ्या, तिथल्या यशस्वी शेतकऱ्यांशी आणि संशोधकांशी संवादाची संधी असते. इस्रायलमधील गटशेती भेट, किबुज ही गटशेतीची संकल्पना, दुष्काळावर मात करणाऱ्या इरिगेशन सिस्टीम्स, इस्रायलला भरघोस उत्पन्न देणाऱ्या कमी पाणी लागणाऱ्या खजूर वृक्षांचा अभ्यास, यानंतर जगप्रसिद्ध मृत समुद्रास भेट, येशू ख्रिस्तांच्या जेरुसलेम या शहराला भेट, जगप्रसिद्ध नेटाफिम कंपनी तसेच आपल्या महाराष्ट्राचा अभिमान असलेली जैन इरिगेशन कंपनी आणि इस्रायल तसेच विद्यार्थी मित्रांसाठी जगातील प्रख्यात कृषी विद्यापीठ, तिथल्या विद्यार्थ्यांशी चर्चा आणि संवाद, वोल्कॅनी या विद्यापीठाला भेट, विद्यापीठातील कमी पाण्यावर विकसित केलेल्या फळबाग लागवड तंत्रज्ञानाचा अभ्यास, हरितगृहाच्या आधुनिक तंत्राचा अभ्यास, जगप्रसिद्ध वाईन उत्पादन अभ्यास तसेच संबंधित प्रकल्पांना भेटी, इस्रायलमधील सर्वात यशस्वी असणाऱ्या हॅचेरी आणि अंडी उत्पादक कंपनीज भेट, कुक्कुट उत्पादन आणि पोल्ट्री व्यवस्थापनाचा अभ्यास, यानंतर मत्स्य व्यवसाय आणि डाळिंब बाग व्यवस्थापन तसेच उत्पादन तंत्राचा अभ्यास, गट शेतीतील उत्कृष्ट गट आणि त्यांच्या यशस्वी शेतकऱ्यांच्या भेटी. एवढंच नाही तर शेतात ट्रॅक्टरवर फिरण्याचा आनंद, कमी मनुष्यबळात चालणाऱ्या भव्य रोबोटिक डेअरीज, विद्यार्थ्यांनी संशोधनातून बनवलेली विविध कृषी उत्पादने, तिथली सहकारी तत्वावरची आधारित कुटुंब व्यवस्था, शेतकरी कुटुंबांबरोबर संवाद साधण्याची संधी सहभागी युवकांना आणि शेतकऱ्यांना या दौऱ्यात मिळते. इस्रायलचे समाज जीवन आणि संस्कृतीचा अभ्यास, धार्मिक आणि तिथल्या सांस्कृतिक स्थळांना भेटी सुद्धा दिल्या जातात. कारण जगभरातून अनेक लोक ही स्थळं पाहायला येतात. येशूचे जन्मस्थळ, मृत्यूस्थळ अशा अनेक गोष्टींचा यात अंतर्भाव आहे.
याचबरोबर या दौऱ्यात मनसोक्त पर्यटनाचा समावेश यासाठीच आहे कारण आपल्या कष्टकरी शेतकऱ्याला या दौऱ्यात जगातल्या पर्यटनाचा आनंद लुटता यावा. ज्यूंची सर्वात जास्त संख्या इस्रायलमध्ये आहे. या ज्यू लोकांची निवासस्थाने, प्राचीन भिंत, पवित्र चर्च पाहणे, रोमन रोड, नुसते इस्रायल नाही तर जॉर्डनमधील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळे म्हणजे रोमन थिएटर आणि हर्क्युलिसचं मंदिर पाहणे, संपूर्ण इस्रायल देशाला पाणी पुरवणारे गलिलीचे समुद्र सदृश तळे, टिबेरियस आणि जगप्रसिद्ध कंपनी जिनोसारची भेट, लहान उंचीच्या माया आणि रोट या जातीच्या आंबा लागवडीचे तंत्र, शेतीतील अत्याधुनिक मशिनरी व उपकरणांचा अभ्यास, तसेच ॲव्होकॅडो, लिची, केळी तसेच विविध फळबागांचा प्रत्यक्ष अभ्यास, जॉर्डनची अमान राजधानी व त्याचे पर्यटन अशी दौऱ्याची वैशिष्ट्ये असतात. पहा मित्रांनो, एक नाही तर कितीतरी गोष्टी या दौऱ्यात समाविष्ट असतात आणि उद्योग भारतीचे हेच वैशिष्ट्य आहे. आपल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त देण्याचा आमचा प्रयत्न असतो. इस्रायल कृषी अभ्यास दौरा कोणासाठी असतो? यात कोण सहभागी होऊ शकते? शेतीची आणि शेतीच्या तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या कोणत्याही वयोगटाच्या व्यक्ती यात सहभागी होऊ शकतात. वय आणि शिक्षणाची अट यात नाही. कमी वेळेत हा दौरा होणे शक्य होते का? तर हो, अगदीच. इस्रायल हा खूप लहान देश आहे. साधारण 7 तासात आपण उत्तर ते दक्षिण या देशात फिरू शकतो. इस्रायल दौऱ्यात सहभाग घेतल्यानंतर प्रशिक्षणार्थ्याला यात काय सुविधा मिळतात? उच्च प्रतीचे प्रशिक्षण साहित्य आणि कृषी प्रशिक्षक, सकाळी केल्या जाणाऱ्या पाश्चात्य पद्धतीच्या नाश्त्यासह दुपारचे भारतीय जेवण, रात्रीच्या सहभोजनाचा आनंद, याचबरोबर प्रवासातला थकवाही जाणवू न देणारी मर्सिडीजची वाहने, अत्याधुनिक सोयींनी युक्त असे विमान प्रवास, पासपोर्ट आणि व्हिसा करता सहकार्य. इस्रायल कृषी अभ्यासादरम्यान इस्रायली आणि हिब्रू तसेच इंग्रजीतून प्रशिक्षकांनी दिलेले ज्ञान भाषांतरित करून मराठी भाषेत उद्योग भारतीचे समन्वयक शेतकरी बांधवांना वेळोवेळी आणि ठिकठिकाणी सांगतात. जरी आपण मराठी अथवा इंग्रजीत प्रशिक्षकांना आणि तंत्रज्ञांना प्रश्न विचारले तरी दुभाषक आपल्याला भाषांतर करून देतात. आपण कृषी अभ्यासाकरिता इस्रायलला कधी जायला हवे? आपल्याकडील शेतीची कामे साधारणतः मे महिन्यात संपलेली असतात. इस्रायलमधील शेतीची कामे, फळबागांचे हार्वेस्टिंग हे ऑगस्ट-नोव्हेंबर मध्ये संपते. यामुळे एप्रिल, मे आणि उशिरात उशिरा जूनचा पहिला आठवडा हाच काळ जाण्यासाठी योग्य ठरतो. इस्रायलमधील चलन काय आहे आणि सुरक्षिततेबद्दल काय स्थिती आहे? इस्रायलचे चलन शेकेल आहे. 1 शेकेल म्हणजे भारतीय 17 रुपये. शेतकऱ्यांचे गट, महिला आणि पुरुष, लहान मुले, कोणीही रात्री, पहाटे, दिवसा कधीही देशात निर्धास्तपणे पर्यटन व कृषी अभ्यास करू शकतात. इस्रायलमध्ये पर्यटकांना कुठलाही धोका नसतो. आपल्या सामानाची आणि पैशांची जबाबदारी मात्र जगात कुठेही गेलो तरी शेवटी आपलीच असते. विशेष कागदपत्रे, लसीकरण आणि ड्रेस कोडची आवश्यकता असते का? नाही. इस्रायलमध्ये विशेष कोणत्याही कागदपत्रे आणि लसीकरणाची आवश्यकता गरजेची नाही. या अगोदर दौऱ्यात सहभागी झालेल्यांचे अनुभव व अभिप्राय. माझे नाव त्र्यंबक एकनाथ पवार, मानोरी तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आम्ही खास द्राक्षाच्या संदर्भामध्ये इस्रायल दौरा केला उद्योग भारतीमार्फत. तसेच माधवजी जानकर साहेब हे पण आमच्याबरोबर होते, त्यांची पण आम्हाला भरपूर साथ मिळाली. आणि आज पण द्राक्ष एक्सपोर्ट झाले 2 वर्षापासून. त्याच्यानंतर आम्ही टोमॅटो पण एक्सपोर्ट केला आणि भरपूर काही आम्ही तिथे बघितलं आणि चांगल्यापैकी अनुभव आला. त्याच्यानंतर जे तिथले जे आम्ही जे अनुभव घेतले ते पण जे आम्ही कधी जाऊ शकलो नसतो, पण उद्योग भारतीमार्फत पोचल्यामुळं ते सगळं आम्हाला अनुभव नाही बघायला भेटलं. आणि छान दौरा झाला एकदम आणि व्यवस्था पण छान होती. सगळं व्यवस्थित वाटलं, एकदम चांगलं वाटलं आम्हाला. तसेच जानकर साहेबाची त्यांच्यापासून आम्हाला ओळख झाली आणि नाशिक जिल्ह्याचा पूर्ण आम्ही तो उद्योग भारतीचा दौरा आणि पूर्ण द्राक्षाचे जे बागायतदार आहे त्यांच्या पण ओळखी झाल्या. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पण मी आव्हान करू इच्छितो का इस्रायल दौरा हा एकदा तरी झालाच पाहिजे आणि अनुभव घेतला पाहिजे. त्याच्यापासून खूप फायदे. तिथं एक शेततळ्यावर किंवा एक डोळे तो इस्रायलचा, त्याच्यावर सगळी शेती गव्हर्नमेंट पाणी पुरवतं आणि सगळं एकदम छान आहे आणि सगळ्या गोष्टी आणि लोकांनी ते केलं पाहिजे. मी आता माझ्या मुलाचे जे लग्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा पत्रिकेत नाव टाकलेलं आहे. प्रमुख अतिथी म्हणून महादेव जानकर, दुग्ध विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, तसंच नाशिक ग्रुप इस्रायल
असं पण नाव टाकलेलं आहे आणि ते आम्ही घराघरामध्ये ती माहिती पण पोचवतो. सगळे द्राक्ष बागायतदार आहे, एक्सपोर्टर आहे, त्यांना पण यायची इच्छा आहे. तर मी त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवतो आणि आता आमचा फॅमिली ग्रुप पण तयार झालेला आहे इस्रायलचा. त्याच्यामुळं आमचं खूप प्रेम आणि सगळ्यांचे फोन वगैरे असतं इस्रायलबद्दल चालतं. मी सचिन कावळे, मुक्काम पोस्ट बोपेगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील शेतकरी असून मी उद्योग भारतीच्या 2016 या इस्रायल दौऱ्यात सहभागी झालो होतो. इस्रायलमध्ये मोशाव व किबूज ही शेती संकल्पना राबवण्यात येते. यात लहान मोठे शेतकऱ्यांचे गट असून त्यामध्ये वेगवेगळे साधारण 250 एकरापेक्षा जास्त क्षेत्रावर त्यांनी 26पेक्षा जास्त द्राक्षवानांची संशोधन करून लागवड केलेली आहे. टेबल ग्रेपचा अभ्यास केलाच, पण त्यासोबत आम्ही बर्कर वाईनला भेट देऊन तेथील वाईन द्राक्षांचा पण अभ्यास आम्ही केला. इस्रायल या देशात द्राक्षाचे व खजुराचे जास्त उत्पादन घेऊन निर्यात केली जाते व मोठ्या प्रमाणात त्यांना त्यातून उत्पादन मिळते. तसेच मी इस्रायल दौऱ्यावरून अभ्यास करून आल्यानंतर माझ्या शेतीत लहान मोठे प्रयोग करून मी माझ्या उत्पादनात साधारण 20 ते 25% वाढ झालेली आहे. इस्रायल शेतीमध्ये मला न्यूट्रिशन व पाणी व्यवस्थापन तिथून आल्यानंतर माझ्या पण शेतीत मी त्याचे पाणी व न्यूट्रिशनचा व्यवस्थापन केल्यामुळे माझ्या शेतीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे. माझं नाव प्रवीण सानप, संचालक सानप नर्सरी नाशिक. मागच्या वर्षी आम्ही आंतरराष्ट्रीय इस्रायल दौरा पूर्ण केला उद्योग भारतीतर्फे. तिथे बरेचसं आम्ही कृषी अभ्यास दौरा होतो. वायनरी बघितले, द्राक्षाचे प्लॉट बघितले, तिथल्या हायटेक नर्सरी बघितल्या. त्याच्यापासून बरेचसे आम्हाला माहिती भेटली आणि त्यानुसार आम्ही जरा थोडे चेंजेस आमचे चालले आहेत नर्सरीमध्ये चेंजेस करण्याचं प्लॅनिंग. एकंदरीत त्या सर्व दौऱ्यामुळे आम्हाला बरेचसे फायदे भेटले. शेतीची बरीचशी माहिती भेटली, नर्सरीची माहिती भेटली. एकंदरीत पूर्ण दौरा जो हा होता खूप सुंदर अनुभव होता. त्याबद्दल उद्योग भारतीचे हार्दिक आभार मानतो आम्ही. उद्योग भारतीच्या 2016च्या इस्रायल टूरमध्ये आम्ही सहपत्नी समाविष्ट झालेलो होतो. तिथे इस्रायलमध्ये जाऊन आम्हाला तेथील गट शेती, पाण्याचं काटेकोर नियोजन या गोष्टी पाहायला भेटल्या. तसेच तिथला जो एक अनुभव आला तो भारतीय युवा पिढीनेही तो अनुभवला पाहिजे किंवा इस्रायल दौऱ्यात सहभागी व्हायला पाहिजे. म्हणजे इथे आपल्या भारतात आपल्याला चांगली शेती त्यानुसार करता येईल. इस्रायल दौऱ्यामध्ये दुसऱ्या दिवसाचा जो आमचा कार्यक्रम होता की सांडपाणी व्यवस्थापन, ते तिथलं पूर्ण निरीक्षण करून घरी येऊन आम्ही सांडपाण्यावर आमच्या समोर जे दिसतं ऊस, नंतर परसबागेतील जे फळझाडांची शेती त्या सांडपाण्यावर झाली. म्हणजे माझा त्या दौऱ्या करून एवढा तरी मला इथं फायदा झाला. ह्या इस्रायल दौऱ्यामध्ये 7 दिवसाच्या दौऱ्यात जो मी अभ्यास केला त्या अभ्यासावरून असं एक तरुण शेतकरी वर्गाला किंवा युवा शेतकरी वर्गाला मी असं सांगू इच्छितो की त्यांनी तिथलं अनुकरण करून इथे काहीतरी आपल्या भारतात जलव्यवस्थापन, ग्रुपशेती याच्यावर काहीतरी नवीन एक क्रांती करावी व आपलं उत्पादन वाढवावं व जेणेकरून आपल्याकडे जे आत्महत्याचं प्रमाण चालू आहे तेही कमी होईल आणि आपण एक शेतीमध्ये सक्षम होऊ शकू, अशी माझी एक नम्र आव्हान आहे. मी अभ्यास दौऱ्याला इस्रायलमध्ये गेलो तेव्हा मी शेती आणि सगळं द्राक्ष बागायतदार व सगळी मंडळी व मी आदर्श शेतकरी मीराबाई अभिमान जाधव हे आम्ही अभ्यास घेण्यासाठी दौऱ्याला गेलो होतो. उद्योग भारतीचा इस्रायल दौरा दर्जादार आहे. महिला शेतकऱ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. मी बाकी जे शेतीमधले जे नवीन तरुण पिढी आहे त्यांना सांगू इच्छितो की आपण पण उद्योग भारतीतर्फे ज्या अभ्यास दौरे होतात विविध देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा लाभ घ्यावा, त्याच्यामध्ये सामील व्हावे आणि त्यांचे जे व्यवसाय आहे शेती वगैरे त्याच्यामध्ये त्यांनी याचा वापर करून त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. इस्रायल दौऱ्यामुळं माझ्या शेतीत फार मोठे बदल झाले. त्यातून माझे उत्पादन पण वाढले. त्याच्यामुळे मी सर्व
द्राक्ष शेतकऱ्यांना आव्हान करतो की त्यांनी पण उद्योग भारतीच्या इस्रायल दौऱ्यामध्ये सहभागी व्हावा. मी एक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आव्हान करतो का उद्योग भारती मार्फत इस्रायल दौरा हा करावा. या दौऱ्याचा नक्की फायदा काय? ॲग्रिकल्चर हे क्षेत्र आता पारंपरिक राहिलेलं नाही. आता ही इंडस्ट्री नॉलेज बेस म्हणजेच ज्ञानावर आधारित आहे. अशा प्रकारचे जागतिक पातळीवरचे ज्ञान घेऊनच शेतकरी स्थानिक बाजारपेठेत आपले व्यावसायिक अस्तित्व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टिकवू शकतो. तंत्रज्ञान, कृषी ज्ञान, बिझनेस नेटवर्क याचबरोबर दौऱ्याचे केले जाणारे सर्टिफिकेशन हे सर्वांच्या करिअरला नवी झळाळी आणि दिशा देणारे ठरते, असा आमचा गेल्या 5 वर्षांचा अनुभव आहे. या सर्व गोष्टी आहेतच आणि याचबरोबर कृषी पर्यटन आणि जागतिक पर्यटनाचा आनंद देणारा दौरा म्हणजेच उद्योग भारतीचा इस्रायल कृषी अभ्यास दौरा. कृषी उद्योग, खत कंपन्या यांच्या स्पॉन्सरशिप संदर्भात उद्योग भारतीच्या इस्रायल दौऱ्यात काही नामांकित कृषी उद्योग समूह, त्यांचे वितरक, खते आणि कृषी निविष्ठा विक्रेते सहभागी असतात. असे कृषी उद्योग आणि त्यांच्या ग्राहकांना सुद्धा या दौऱ्याकरता सहभागी करून घेतले जाते. अशा प्रकारच्या कृषी उद्योगांचे त्यांना हवे असलेले ब्रँडिंग सुंदर पद्धतीनं उद्योग भारतीमार्फत केले जाते. यांचा निश्चितच आमच्या ग्राहक कृषी उद्योगांना अपेक्षेपेक्षाही जास्त फायदा झालेला आहे. कसा नोंदवाल आपला प्रवेश? दरवर्षी ऑगस्ट महिन्यापासून ॲडव्हान्स प्रवेश नोंदणी उद्योग भारतीमार्फत महाराष्ट्रभर सुरू असते. तंत्रज्ञानाच्या युगात आणि ऑनलाईनच्या जगात आता सर्व व्यवहार डिजिटल आहे. आपला प्रवेश आपण ऑनलाईन शुल्क भरून निश्चित करू शकता. उद्योग भारतीचे प्रतिनिधी आपल्या सेवेत हजर आहेतच. या व्यतिरिक्तही आपल्याला किंवा आपल्या शेतकरी गटाला अधिक माहिती हवी असल्यास किंवा इतर देशांचा सुद्धा कृषी अभ्यास दौरा आयोजित करायचा असल्यास उद्योग भारतीच्या नाशिक अथवा पुणे येथील कार्यालयात देखील आपण चौकशी करू शकता अथवा भेट देऊ शकता. आजच संपर्क साधा. श्री महेश कडूस पाटील, BSc ॲग्री, संस्थापक अध्यक्ष, कृषी पदवीधर संघटना, महाराष्ट्र. संपर्क 70 30 713 713. मिस्टर महेश कडूस पाटील, BSc ॲग्री, फाउंडर प्रेसिडेंट, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असोसिएशन, महाराष्ट्र. कॉन्टॅक्ट 7030 713 713.